हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी ज्या पद्धतीने लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो की पहिल्यांदा आपल्याला आजच्या लेक्चरची सुरुवात एक्सक्यूज मी मोड कन्सेप्ट पासून करायची. समजा आपल्याला सांगितलं की आपल्याकडे 1 मोल ॲटम्स आहेत, आयन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत. तर अवोगाड्रोज नंबर एवढे आपल्याकडे ॲटम्स आहेत, आयन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत, हे विसरू नका. 1 मोल म्हणजे एवढा मोठा नंबर आहे. या नंबरला आपण म्हणतो अवोगाड्रोज नंबर. काय म्हणतो याला? अवोगाड्रोज नंबर. म्हणजे 1 मोल जर का मी ॲटम्स घेतले तर एवढे ॲटम आले. 1 मोल आयन घेतले तर एवढे आयन्स आले आणि 1 मोल मॉलिक्यूल घेतले तर एवढे मॉलिक्युल्स आले. इट्स अ ह्यूज नंबर, फार मोठा नंबर आहे हा. आता याचा फायदा काय? तर मी एक ॲटम फ्रॅक्शन मध्ये घेत नाही, एक आयन फ्रॅक्शन मध्ये घेत नाही, एक मॉलिक्यूल फ्रॅक्शन मध्ये घेता येत नाही, पण मी मोल मात्र फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकतो. म्हणजे 0.5 मोल असू शकतात किंवा 2.5 मोल असू शकतात. ओके, म्हणजे मोल कॅन बी देअर इन फ्रॅक्शन. मोल कॅन बी देअर इन व्हॉट? फ्रॅक्शन. ओके, एकदा रिवाइज करतो. 1 मोल ॲटम, 1 मोल आयन किंवा 1 मोल मॉलिक्यूल म्हणजे 6.022 into 10⁻23 ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल्स. जर का मी इकडे ॲटम घेतले तिकडे ॲटम्स घेणार, आयन घेतले तर आयन्स, मॉलिक्यूल घेतले तर मॉलिक्युल्स. दुसरा मुद्दा मी सांगितला, ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल मी फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकत नाही, पण मोल मात्र मी फ्रॅक्शन मध्ये घेऊ शकतो. आणि 1 मोल ची मॅग्निट्यूड एवढी आहे असं मी तुम्हाला नमूद केलं. एकदा नोट डाऊन करा आणि मग अजून एक कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल बोलतो. प्लीज ऑब्झर्व इट केअरफुली. आता जो आपल्याला प्रॉब्लेम दिला होता त्याच्यामध्ये आपल्याला सल्फरचं ॲटॉमिक मास दिलं होतं आणि ते 32 युनिफाईड मास होतं. आता हे मला ग्रॅम पर मोल मध्ये कन्वर्ट करता येतं. ते कसं ते बघा. हे 32 युनिफाईड मास जे दिले ना ते एका ॲटमशी संदर्भात आहे. इट इज इन कोरिलेशन विथ 1 ॲटम. ओके, आणि आता आपण आतापर्यंत बहुतांश वेळा असं करतात बघा लोक की 32 युनिफाईड आहे तर तुम्हाला सांगितलं जातं एक काम कर, 32 ग्रॅम पर मोल कर. म्हणजे हे जे 32 दिसतंय, 32 ग्रॅम, हे एका ॲटमचं मास नाहीये. इट इज द मास ऑफ 1 मोल ॲटम. ओके, म्हणजे या 32 युनिफाईड आणि 32 ग्रॅम पर मोल मध्ये फरक आहे. 32 unified is in correlation with 1 atom of sulfur and 32 gram per mole is in correlation with 1 mole atom. म्हणजे मी सल्फरचे 1 मोल म्हणजे किती? परत
6.022 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स घेईल तेव्हा मला 32 ग्रॅम मिळतील. कोणाचे? सल्फरचे. असं माझा बोलण्याचा अर्थ झाला. ओके, पण आता काय होतं, बहुतेक वेळा आपण असे अज्युम करतो काय युनिफाईड मास काढायचा ग्रॅम पर मोल टाकायचा. ते असं झालेलं नाहीये. तुम्ही जेव्हा 11th स्टँडर्ड मध्ये होते त्यावेळेस तुम्हा लोकांना हे 32 युनिफाईड इंटू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर युनिफाईड, म्हणजे युनिफाईड कॅन्सल झाले, आणि 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅमने मी मल्टिप्लाय केलंय. कुणाला? 32 ला मी एवढ्या मोठ्या या नंबरनी, मोठा नाही लहान नंबर सॉरी, एवढ्या लहान नंबरनी मल्टिप्लाय केले, म्हणजे युनिफाईड मासचं कन्व्हर्जन आता मी ग्रॅम मध्ये केलंय. म्हणजे 32 इंटू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम हे एका ॲटमचं मास आहे. हे एका ॲटमचं मास आहे. आणि एवढ्या ॲटमच्या मासला जेव्हा मी 6.022 इंटू 10⁻23 नी मल्टिप्लाय करतो, म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबरनी मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस मला परत 32च आन्सर मिळतं. आता एक कॅल्क्युलेशन मधली कमाल आहे सगळी. ओके, त्यामुळं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की युनिफाईड काढ आणि ग्रॅम पर मोल टाक. पण मी मुद्दामून या गोष्टीवरती फोकस केलाय की युनिफाईड मास इज इन कोरिलेशन विथ 1 ॲटम and gram per mole is in correlation with 1 mole atom and 1 mole atom बरोबर correlation आहे, म्हणजे 6.022 into 10⁻23 atoms चं मास 32 ग्रॅम आहे. मी 32 युनिफाईड चं पहिलं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं आणि मग त्याला ॲव्होगाड्रोज नंबरनी मल्टिप्लाय केलं. याचंही उत्तर ऑलमोस्ट काय येणार आहे? परत 32 येणार आहे ग्रॅम पर मोल. ओके, थँक्यू. अर्थ कळलं मी काय बोललोय त्याचा? सगळ्यांनी हे 32 ग्रॅम पर मोल जे आहे ते एवढ्या ॲटम्स आहे. ओके, पण सगळ्यांना माझ्या मते क्लिअर कट स्पेसिफिकेशन्स कळले असतील मला काय म्हणायचं ते. आता हे मी आपण जो प्रॉब्लेम सोडवतो त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. लेट्स गो फॉर अवर प्रॉब्लेम, बट बिफोर दॅट जस्ट ऑब्झर्व इट केअरफुली. लास्ट टाइम जेव्हा आपण प्रॉब्लेम नंबर 2.7 बघत होतो त्यावेळेस आपल्याला सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा होता. आणि सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा म्हणजे काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 सल्फर मॉलिक्यूल हे काढायचं असं मी सांगितलं होतं. एकदा रिवाइज करा. मला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की सल्फर चा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करा. म्हणजे काय काढा, तर सल्फरच्या एका मॉलिक्युल मध्ये किती ॲटम्स आहेत ते फाइंड आउट करा. म्हणजे मला थोडक्यात उद्या सांगितलं एखाद्याने SN, तर हा N फाइंड आउट करायचा आहे. आता तो कसा फाइंड आउट करायचा ते बघू. जरा मी वेगळी पद्धत वापरली पुस्तकापेक्षा. पुस्तकामध्ये थोडं शॉर्ट मध्ये सांगितलंय, मी त्याच कन्क्लुजन वर जाणार आहे, पण मी जरा टप्प्याटप्प्याने जाणार आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला पहिले क्लिष्ट वाटेल, पण त्यासाठी ते वाटू नये म्हणून मी अगोदर मोल कन्सेप्ट शिकवलाय. परत एकदा बघा, मला सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. सल्फरच्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. म्हणजे मला नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 सल्फर मॉलिक्यूल काढायचे, हे विसरू नका. आता मी काय पद्धतीने सांगतोय ते बघा. आता इथं जे मी मोलर मास काढले 255.1 ग्रॅम पर मोल, हे काय? दिस इज दी मोलर मास ऑफ सल्फर ॲटम का मॉलिक्यूल? सल्फरच्या मॉलिक्यूलचा.
आणि दॅट विल बी 255.1 ग्रॅम पर मोल. म्हणजे काय झालं, जर का मी नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर ऍटम का मॉलिक्यूल कन्सिडर केले आणि त्यांचं मास कन्सिडर केलं, आणि जर का मी 1 मोल कन्सिडर केला तर त्याचं मास आहे 255.1 ग्रॅम. ओके, आता मला काढायचे नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. त्यासाठी पहिलं मला हे एका मोलचं, हे नंबर ऑफ मोलचं, हे एका मोलचं मास आहे. ओके, पण मला काढायचे नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. ओके, मला जरा उलटा प्रवास करा. मला काय काढायचे, नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल काढायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल काढायचं असेल तर मला पहिलं काय काढावं लागेल, मास ऑफ वन मॉलिक्यूल काढावं लागेल. काय काढावं लागेल, मास ऑफ वन मॉलिक्यूल. म्हणजे इथे मला नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर मॉलिक्यूल दिले 1, 255.1 ग्रॅम मास आहे त्याचं. मला या इन्फॉर्मेशन वरनं काढायचंय मास ऑफ वन मॉलिक्यूल. तर मी कसं काय काढणार, तर ते आता बघा. आणि मग ते एकदा मिळालं, मला मास ऑफ वन मॉलिक्यूल मिळालं की मी त्याच्यावरनं काढू शकतो काय, नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. बघा ते कसं करतोय ते. ओके, आता त्यासाठी पण मला हे माहिती आहे ना की किती मोल आहेत आता सल्फरच्या मॉलिक्यूलचे, 1 मोल. एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल्स असतात, तर आपल्याला माहिती आहे ना काय, की आपण असं त्रैराशिक मांडू शकतो, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आणि मास. आणि मग मी लिहू शकतो काय, किती मॉलिक्यूल्स आहेत, 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स आहेत. तेव्हा मास किती आहे, 251.5 ग्रॅम. मला किती मॉलिक्यूलचा मास काढायचंय, मला एकाच मॉलिक्यूलचा मास काढायचंय. त्याचं मास मी घेईल x ग्रॅम. म्हणजेच x बरोबर किती आलं, x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 255.1 अपॉन 6.022 इंटू 23 ग्रॅम. व्हॉट इज दिस, दिस इज द मास ऑफ one molecule. This is the mass of what? One molecule of sulfur. बघा आता मी मोल कन्सेप्ट कसा वापरला, जर नीट बघा. मी मोलर मास काढलं होतं, म्हणजे मी सांगितलं 255.1 ग्रॅम हे एका मोलचं मास आहे. पण मला काढायचे नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. त्यासाठी मला मास ऑफ वन मॉलिक्यूल काढावं लागेल. पण मला हे माहिती आहे की एका मोल मध्ये एवढे मॉलिक्यूल आहेत. मग मी म्हटलं एका मोलचं मास एवढे, याचा अर्थ एवढ्या मॉलिक्यूलचं मास एवढे. पण मला एका मॉलिक्यूलचं मास काढायचंय, म्हणजे 1 फॉर 1 मॉलिक्यूल x ग्रॅम. क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि हे काढलं. दिस इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ सल्फर. हॅव ए लुक ऑन इट. आता आपल्याला गिवन मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सल्फरचं ऍटॉमिक मास हे 32 युनिफाईड आहे. म्हणजे काय झालं, मी सांगितलं की हे एका ऍटम साठी युनिफाईड मास 32. याचं रूपांतर मागाशी मी करून दाखवलं आणि ते आलं 32 ग्रॅम पर मोल. ओके, म्हणजे याचाही अर्थ काय झाला, जर का मी सल्फरच्या ऍटमचे, आता नीट बघा, आता माझा प्रवास तिथे सगळा जो प्रवास झाला तो मॉलिक्यूलचा झाला. आता मी काय करतोय, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स ऑफ सल्फर किती आहे, 1. म्हणजे त्यावेळेस नंबर ऑफ ऍटम्स किती झाले, नंबर ऑफ ऍटम्स झाले 6.022 इंटू 10⁻23. आणि त्यावेळेस मास किती आहे दिलं इथं, किती, 32. बरोबर आहे. आता माझ्याकडे मास किती आहे,
मास ऑफ वन मॉलिक्यूल आहे, बरोबर. म्हणजे ते मास किती आहे माझ्याकडे मास आहे 255.1 अपॉन 6.022 इंटू 10⁻23 एवढं मास आहे एका मॉलिक्यूलचं. ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये ऍटम किती आहेत मी कन्सिडर करणार, n ऍटम आहेत. म्हणजे मला जर का 32 ग्रॅम एवढं जर का मला मास दिलं तर मी म्हणतो सल्फरचे किती ऍटम प्रेझेंट आहेत 6.022 इंटू 10⁻23. पण जेव्हा मी एवढं मास दिलंय असं सांगतो, ओके, हे एका मॉलिक्यूलचं मास आहे, पण त्या मॉलिक्यूल मध्ये काही ना काहीतरी ऍटम्स आहेत का नाहीयेत, आहेत. म्हणजे ते जे मास मिळणार आहे ते कुणाला धरून मिळणार आहे, तर ते n ऍटम्सला धरून मिळणार आहे. म्हणजे n ऍटम्स जर का असतील सल्फरच्या एका मॉलिक्यूल मध्ये तर त्यांनी मला एवढं मास दिलेलं आहे. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लाय करा. तुमच्या सगळ्यांना कळलं हे मास ऑफ वन मॉलिक्यूल आहे, पण एका मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम आहेत, वन ऍटम आहे. वाटल्यास असं लिहितो मी इथे, n नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ सल्फर. आणि ते एका मॉलिक्यूल मध्ये सल्फरचे n ऍटम्स प्रेझेंट होते आणि त्यांनी मला एवढं मास दिलं होतं किती 255.1 अपॉन 6.022 इंटू 10⁻23 ग्रॅम. हे एका मॉलिक्यूलचं मास आहे, पण एका मॉलिक्यूल मध्ये n ऍटम आहेत. म्हणजे n ऍटमनी मला एवढं मास दिलंय. इकडे आपल्याला 32 युनिफाईड दिले, त्याच्यावरनं मी 32 ग्रॅम पर मोल लिहिले. म्हणजे एक मोल जर का मी सल्फरचे ऍटम्स घेतले तर मला एवढं मास मिळतंय. मग 32 ग्रॅम साठी एवढे ऍटम्स आहेत, तर मी एवढे मॉलिक्यूल मध्ये n ऍटम्स आहेत त्यांचं एवढं ग्रॅम मास आहे. आता मी इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मला येईल n इज इक्वल टू काय 255.1 अपॉन 6.022 इंटू 10⁻23 इंटू परत 6.022 इंटू 10⁻23 अपॉन 32. हे कॅन्सल होईल आणि n इज इक्वल टू फक्त 255.1 अपॉन 32 आहे. आपल्या पुस्तकात एवढंच दाखवलंय. एखाद्याला वाटेल सरांनी एवढा सगळा खेळ का केला, पण त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे. हे असं डायरेक्ट लिहिता येऊ शकत नाही. आणि याचं सगळ्याचं लॉग कॅल्क्युलेशन काल मी करून पाठवलंय तुम्हाला आणि त्याचं उत्तर आलं होतं 7.973. पण आपल्याला मी सांगितले सुरुवातीला नंबर ऑफ ऍटम्स फ्रॅक्शन मध्ये घेता येत नाहीत, म्हणून मी राऊंड अप करून 8 लिहिलंय. याचा अर्थ सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे S8, कारण n एवढे ऍटम्स प्रेझेंट आहेत कशामध्ये, तर एका मॉलिक्यूल मध्ये आणि त्यामुळे एका मॉलिक्यूल मध्ये 8 ऍटम प्रेझेंट आहेत म्हटल्यानंतर सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे S8. सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे S8. सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला S8. परत एकदा मी समजून सांगतोय, नीट बघा. पहिले मी आज सगळ्यात पहिल्यांदा मोलर मास जे आपण काढलो होतं 255.1, मी त्याचा अर्थ सांगितला. ते एक मोल सल्फरचे मॉलिक्यूल घेतल्यानंतर 255.1 ग्रॅम आले होते. एक मोल घेतलं, एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल आहेत 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढे सल्फरचे मॉलिक्यूल घेतल्यावर मला 255.1 मिळाले होते. म्हणून मी 255.1 ला 6.022 इंटू 10⁻23 ने डिवाइड केल्यावर मला एका मॉलिक्यूलचं मास मिळालं. मग मी असं लॉजिक लावलं की 32 ग्रॅम पर मोल. याचा अर्थ काय, 32 ग्रॅम एवढं मास येईल जेव्हा मी 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स घेईल. कोणाचे, सल्फरचे. म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स घेईल ना सल्फरचे, तेव्हा मला 32 ग्रॅम एवढं सल्फरचं मास मिळेल. तेवढे ॲव्होगाड्रोस नंबर ऑफ ऍटम्स घेतल्यानंतर मला 32 ग्रॅम्स मिळणार. पण मी जे अगोदर काढले ते एका मॉलिक्यूलचं मास आहे, पण एका मॉलिक्यूल मध्ये पण सल्फरचे काही ना काहीतरी ऍटम
आहेत, ऍटम्स आहेत आणि मग त्यांनी मिळून एवढं मास दिलं आणि त्या ऍटमची संख्या n आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून n इज इक्वल टू 8 काढले. म्हणजे मी सांगतोय की हे जे काही मास मिळाले ते 8 ऍटम्स मुळे मिळालंय. म्हणजे सल्फर आणि हे जे मास आहे ते एका मॉलिक्युलचं आहे, म्हणजेच सल्फरच्या एका मॉलिक्युल मध्ये 8 ऍटम्स आहेत, म्हणून इथं S8 असा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता नवीन प्रॉपर्टी, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया, जिचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. पण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बघायच्या आधी आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय ते बघूया. फ्रीजिंग पॉइंट इज द टेम्परेचर at which liquid and solid phases of substance are in equilibrium. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट हे असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला सबस्टन्सच्या सॉलिड आणि लिक्विड या दोन्ही फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील अँड बोथ द फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर, आणि दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर हे सेम असेल. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट हे असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला सबस्टन्सच्या लिक्विड आणि सॉलिड फेजेस या इक्विलिब्रियम मध्ये असतील आणि दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर हे सेम असेल. परत एकदा, फ्रीजिंग पॉइंट हे असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला सबस्टन्सच्या लिक्विड आणि सॉलिड फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील आणि दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर हे सेम असेल. दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर सेम असेल. आता एखादा म्हणेल सॉलिडला वेपर प्रेशर कसं काय, तर सॉलिडचे सुद्धा काही मॉलिक्यूल हे सरफेसवरनं हवेत येतील आणि रिटर्न जाऊन सरफेसवर वेपर प्रेशर टाकू शकतात. आपल्याला सब्लिमेशन नावाची प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये होतं. फार मोठ्या प्रमाणात होणार नाही ऑब्विसली, फार कमी प्रमाणात होणार आहे. म्हणजे सॉलिडच्या केस मधलं वेपर प्रेशर हे कमी असणार आहे. पण महत्वाची गोष्ट काय की जेव्हा त्या सबस्टन्सचा फ्रीजिंग पॉइंट असेल, त्या फ्रीजिंग पॉइंटला म्हणजे त्या टेम्परेचरला त्या सबस्टन्सच्या लिक्विड आणि सॉलिड फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील आणि वेपर प्रेशर जे आहे त्या दोन्ही फेजेसचं ते सेम असेल. आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर शिकताना पहिले वेपर प्रेशर बघितलं आणि वेपर प्रेशर ची प्रॉपर्टी बघून झाल्यावर मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा लिक्विड सॉल्व्हंट मध्ये मी नॉन वोलाटाईल नॉन आयनिक सोल्यूट ऍड करतो तेव्हा त्याचं वेपर प्रेशर कमी होतं, आणि म्हणून आपण प्रॉपर्टी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव दिलं होतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याचप्रमाणे जेव्हा आपण वोलाटाईल लिक्विड सॉल्व्हंट मध्ये नॉन वोलाटाईल सोल्यूट ऍड केला होता त्यावेळेस लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट झाला होता, म्हणून प्रॉपर्टीचं नाव होतं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता तुम्ही प्रेडिक्ट करू शकता लिक्विड सॉल्व्हंटला काही ना काहीतरी फ्रीजिंग पॉइंट आहे आणि नॉन वोलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे त्या लिक्विड सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कमी होणार आहे, आणि म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. याच्यावर अधिक चर्चा करूया, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघूया आणि प्रॉब्लेम्स हे बघूया उद्याच्या लेक्चरला. धन्यवाद. तत्पूर्वी डेफिनेशन ऑब्झर्व करा.